नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शेवटी डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या विश्वगुरूंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं इनॉग्रेशन सेरेमनी किंवा शपथविधी हा 20 जानेवारीला वॉशिंग्टन DC ला कॅपिटल हिलमध्ये होणार आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला बोलवावं म्हणून मोदींनी जयशंकरला म्हणजे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना गेले कित्येक दिवस अमेरिकेमध्ये ठिय्या मांडायला सांगितलं. ते सतत वेगवेगळ्या अमेरिकन अधिकाऱ्यांना, डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षामधल्या लोकांना, त्याच्यानंतर नवीन पदग्रहण करणाऱ्या नेत्यांना असं भेटीगाठी वगैरे सगळा प्रकार चाललेला होता. गंमत अशी झाली की डोनाल्ड ट्रम्प यांनी जयशंकर यांनाच निमंत्रण दिलं आणि जयशंकरलाच सांगितलं की तुम्हीच अटेंड करा इनॉग्रेशन सेरेमनी. मोदींना त्यांनी निमंत्रण पाठवलंच नाही. तर हा विश्वगुरूला दिलेला दणका आहे डोनाल्ड ट्रम्पनी. आणि येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये भारत कुठे राहील हे थोडक्यामध्ये याच्यातून दाखवलेलं आहे. आता भारताची अर्थव्यवस्था काय वगैरे इथं काही का थापा मारेना. म्हणजे अख्खा म्हणजे नरेंद्र मोदी, RSS, भाजप आणि त्यांचा सगळा मूर्ख संप्रदाय हा कितीही बोलत राहिला. माझ्याही व्हिडिओजवरती रिॲक्शन टाकत असताना अगदी बावळटासारख्या म्हणजे त्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचंच नाव असलेला एक माणूस आहे आणि तो काय बिंडोकासारख्या त्याच्यावरती कॉमेंट करत असतो. जॉर्ज सोरोसकडून हे झालं का आणि ते झालं का. जॉर्ज सोरोसचे भाजपचेच संबंध किती घनिष्ठ जवळचे आणि मिठ्या मारणारे आहेत हे पुराव्यासह दाखवणारा आम्ही एक याआधी व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पण ते फ्रस्ट्रेशन आहे त्यांचं, कारण त्यांनी ती पालखी इतकी उरावरती घेऊन ठेवली की ती आता खाली ठेवणं अवघड झालेलं आहे त्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याची. आणि म्हणून ते सगळं त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे. मी काही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, कारण मला माहिती आहे की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नसते. त्यामुळे मला जे म्हणायचं आहे, मला जे मांडायचं आहे ते मांडतच राहणार 100%. आता दुसरा विषय, त्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा जो असिस्टंट आहे तडीपार, तो तडीपार आत्ता शिर्डीला आला होता आणि शिर्डीला भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये येऊन त्यांनी भाषणं केली. बरं, भाषण करताना काय भाषण केलं? सगळं जाहीर केलेलं भाषण काय होतं? हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात. शरद पवारांनी 20 वर्षापूर्वी काहीतरी गद्दारी केली होती आणि आता त्यांना शिक्षा दिली. उद्धव ठाकरेंनी 99 का 2019 साली गद्दारी केली वगैरे वगैरे. झाल्या ना रे निवडणुका, झाल्या ना निवडणुका. अजूनही तुमचं पोटपाणी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच चालू आहे का? आता सरकार चालवा ना. आलात ना, कुठल्या का प्रकारे निवडून आलेला आहात, पण सरकार बनवलंय ना. मग आता ते सरकार चालवा ना. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं तुम्ही वचन दिलं होतं. त्या माणिक कोकाटेंनी, कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 6 महिने अजून कमीत कमी कर्जमाफीचा निर्णय हा पुढे ढकलावा लागेल. लाडक्या बहिणी योजनेमुळे पैसे नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही वाटाण्याच्या अक्षता लावणार. हा नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदी येऊन बोलून गेला होता ना, सोयाबीनला 6,600 भाव देऊ, अजूनही दिलेला नाहीये. अजूनही दिलेलं नाही. सरकार चालवा. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार अडवत नाहीयेत ना 6,600 द्यायला. किंवा लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये छगन भुजबळांनी सांगितलं की लाडक्या बहिणीची सगळी ती पात्रता नापात्रता बघायला लागेल आणि अपात्र असलेल्या बायकांनी स्वतःहूनच आता आपली नावं रद्द करून घ्यावी त्या योजनेतून. अदिती तटकरेंनी सांगितलं की नाही, अपात्र अर्जांचं छाननी करायचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. 60 लाख महिला या लाडक्या बहिणीमधून आता वगळण्यात येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले ऍडव्हान्स. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होत्या, ऍडव्हान्समध्ये पैसे दिले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असं सांगत राहिले की 2100 रुपये देऊ. डिसेंबरचे पैसे मिळाले का 2100नी? आता जानेवारीचे महिन्याचे पैसे 2100 रुपयाने मिळाले का? नाही मिळाले. 1500 देण्यासाठी सुद्धा 60 लाख बायकांना याच्यातून अपात्र ठरवलं जाणार लाडक्या बहिणीमधून. 60 लाख. याचा अर्थ काय की सरकारकडं पैसा नाही आहे. आणि त्या मुकेश अंबानीला 97 रुपये स्क्वेअर फूट या रेटनी 5,800 एकर जमीन तुम्ही देता. 97 रुपये स्क्वेअर फूटनी
ती जर का 5,000 रुपये स्क्वेअर फूटने दिली असती तर या सगळ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांनी पैसे देता आले असते ना. या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करता आली असती ना. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही म्हणून मुकेश अंबानीला तुम्ही 97 रुपये स्क्वेअर फूटनी मुंबईची जमीन देणार. 5,800 एकर जमीन द्यायची होती 5,000 रुपये स्क्वेअर फूटनी. मुंबईत 5,000 रुपये स्क्वेअर फूट काही मोठा भाव नाहीये, अतिशय कमी आहे. आणि त्या अंबानीला काही कमी नाहीये पैशाची. त्याच्यावर एवढी दया दाखवता महाराष्ट्रामध्ये असलेले कोट्यावधी शेतकरी आत्महत्येच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींच्या 60 लाख लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुम्ही अपेक्षा निर्माण करून ठेवल्या, ज्या 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या मनामध्ये तुम्ही अपेक्षा निर्माण करून ठेवल्या की तुमच्या संसाराला हातभार म्हणून हे 1,500 रुपये मिळतील, 2,100 रुपये देऊ, त्यांचाही काय करताय तुम्ही? त्यांनाही तुम्ही पैसे देऊ शकत नाहीयेत. आणि वरती तुम्ही हे सांगणार इथं अजूनही उद्धव ठाकरे हे या शरद पवारांना ज्यांनी धोका दिला, अजित पवार, या नरेंद्र मोदी बोलला होता ना अजित पवारांबद्दल 70,000 कोटीचा भ्रष्टाचार भोपाळमध्ये 27 तारखेला बोलला आणि 1 तारखेला अजित पवारच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या अर्थमंत्री बनवून. पवारांची गद्दारी करणारा अजित पवार आता तुमच्या मांडीवर. ते चालतं. एकनाथ शिंदे हा उद्धव ठाकरेंची गद्दारी करणारा माणूस हा तुमच्या मांडीवर आणि तुम्ही यांना गद्दार ठरवणार. कळत नाही का लोकांना? तुम्ही निवडणुका कशा जिंकल्या हे माहित नाहीये आणि वरती अशा पद्धतीने बडबड आणि महाराष्ट्रात आपलाच विजय होईल या भ्रमामध्ये महाविकास आघाडीचे लोक होते. तडीपार हिम्मत असेल ना, हिम्मत असेल तर महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघांपैकी एका मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घे. अरे एका गावात नाही घेऊ शकत तुम्ही. मार्कडवाडीच्या एका गावात 2,000 फक्त मतदार असलेल्या गावामध्ये तुम्ही बॅलेटवरती तपासणी करून देऊ शकत नाही. तुम्ही काय बोलता? निवडणुका जिंकण्याचं हायजॅक केल्या, निवडणुकीचे निकाल चोरले, दरोडा घातला या राज्यातल्या नागरिकांच्या मतांवर. आणि आता तुम्ही हे बोलताय या सगळ्या याच्यात. आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राचं राजकारण सिद्धांतांवरच चालणार हे बोलतोय तडीपार. म्हणजे हा बोलणारा माणूस खुनाचा आरोप याच्यावरती होता, याला तुरुंगवास झाला होता, याला तडीपार केलं होतं न्यायालयाने. आणि हा सांगणार सिद्धांतावर महाराष्ट्राचं राजकारण चालणार. वा वा रे तडीपार वा. आणि या अख्ख्या निवडणुकीतला प्रचार काय होता? पूर्ण निवडणुकीमध्ये होत असलेला प्रचार काय होता? तुम्ही तुमच्या जाहिराती काय होत्या? तडीपार बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. हा, आणि तो देवेंद्र फडणवीस काय बोलत होता? धर्मयुद्ध आहे. खरं तर निवडणूक आयोगाने स्वतःहून दखल घेऊन त्या क्षणी तुम्हाला सर्वांना अपात्र ठरवायला हवं होतं. धार्मिक आधारावरती तुम्ही प्रचार केला, धार्मिक ध्रुवीकरणासाठीचा प्रचार केला. हिम्मत नाहीये. निवडणूक आयोग शंड झालेला आहे. न्यायालयाने सुमोठो दखल घ्यायला हवी होती अशा पद्धतीच्या प्रचाराची स्वतःहून. काय न्यायालयांची अवस्था आहे? गणपतीच्या आरत्या करायला येतात, बोलवतात पंतप्रधानाला आणि देवाकडे प्रार्थना केली आणि निकाल काय देऊ म्हणून याचं मार्गदर्शन मागितलं. असे तर चीफ जस्टिस होते भारताचे. यांच्याकडून काय अपेक्षा करणार आम्ही? संविधानाची आणि न्यायाची बूज राखतील हे निवडणूक आयोग आणि न्यायालय. क्रांती आणणारा हा महाराष्ट्र आहे आणि पुन्हा आणेल. या पद्धतीने अत्यंत उर्मटासारखं जर बोलत राहिलात आणि काय आकडेवारी, कोकणामध्ये इतक्यापैकी इतके आले, उत्तर महाराष्ट्रात इतक्यापैकी इतके आले. रे कसे आले? 5 महिन्यापूर्वी तर धुवा उडाला होता ना तुमचा, आणि 5 महिन्यानंतर हे आले तर लगेच तो महाराष्ट्राचा कौल. सगळ्या या एकनाथ शिंदेची शिवसेना खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेचे 8 खासदार होते लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना. किती आले निवडून? 3 का 11 होते? कमी झाले ना, 11 होते. अजित पवार लोकसभा निवडणुकीला जाताना किती त्याच्याबरोबर खासदार होते? किती निवडून आले? 1. लोकसभा निवडणुकीमध्येच महाराष्ट्राने नाकारलं की एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना नाही.
अजित पवारचा पक्ष हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हे तुम्ही निवडणूक आयोगाशी संगनमत करून त्यांच्या गळ्यामध्ये हे पक्ष बांधले. तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे, तुम्ही महाराष्ट्र धर्माशी गद्दारी केलेली आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची गद्दारी करताय, तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची गद्दारी करताय, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांची तुम्ही गद्दारी करताय, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवून बेईमान कोणी असेल इथं या राजकारणात तर तुम्ही आहात. तडीपार. उगाच सिद्धांत चारित्र्याच्या गप्पा मारू नका. कुठल्या स्तरावरती तुम्ही आणून ठेवलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण. या महाराष्ट्रातल्या न्यायाधीश असलेल्या जज लोयांचा खून झाला आणि खून झाल्यानंतर किती दिवसामध्ये 30 नोव्हेंबरला त्यांचा खून झाला आणि 30 डिसेंबरला 12,000 पानांचं चार्जशीट होतं अमित शहाच्या विरोधात. एकही पान न तपासता, एकही 12,000 पानांच्या चार्जशीट पैकी एकही पान न तपासता जे कोण विटनेस होते 169 त्यापैकी एकही विटनेस न तपासता डायरेक्ट अमित शहाला त्याच्यावर आरोप मुक्त करून टाकलं. निर्दोष सुटका नाही झालेली, आरोप मागे घेतले न्यायालयाने आणि त्या प्रॉसिक्युशन एजन्सी असलेल्या सीबीआयनी त्याच्यावरती अपील सुद्धा दाखल नाही केलं, कारण राजनाथ सिंग गृहमंत्री झालेले होते, त्यांच्या अंडर सीबीआय होतं. सगळं संगनमताने स्वतःच्या सुटका करून घेतल्या. पण सत्य हे असं असतं ना की ते कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने बाहेर येतच आणि हे सत्य सुद्धा बाहेर येणार. या निवडणुकांच्या मागचं सत्य सुद्धा बाहेर येणार, या खुनांच्या मागचं सत्य सुद्धा बाहेर येणार. मग ते बीडचा खून असो, तो परभणीचा खून असो, तो न्यायमूर्ती लोयांचा खून असो, हा महाराष्ट्र गप्प राहणार नाही आणि या महाराष्ट्रात येऊन शहाणपणा शिकवायची कामं करायची नाहीत, अजिबात नाही. आणि तडीपार सारख्या माणसांनी तर या महाराष्ट्राला सिद्धांताबद्दल बोलूच नाही, सिद्धांताचा स सुद्धा उच्चारण्याची ज्याची लायकी आणि पात्रता नाहीये, त्यांनी अजिबात या विषयाबद्दल बोललं नाही पाहिजे. आजच्या या इजी न्यूजच्या या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी हे लाईकही करा व्हिडिओ. आपल्याच पाठिंब्यावरती आम्ही हे करत राहू शकतो. धन्यवाद.